वाचा. श्रीराम धन्य धन्य सूर्यवंश सकळ वंशांमध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश पाकला भूमंडळी सोमांगी आहे ठीक ला आहे, ठीक आहे. आज सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आहे. रमा एकादशी म्हणतो आपण. आता आपण सिद्धरामेश्वर महाराजांची आरती सर्वांनी म्हटली आहे. कवी दत्त उरडी वकील यांनी रचलेली आरती आहे ती. आरती सिद्धरामा. त्यातलं जे ध्रुवपदान पहिलं कडवं कोणतं आहे ते काय आहे ते? वेदांत गुह्य परम परिकरोनी सुगम प्रबोधिले वर्म नुरवी अज्ञान नामा. बघा, नुरवी म्हणजे उरूच दिलं नाही, नावाला सुद्धा उरू दिलं नाहीस. काय? अज्ञान. हे सिद्धरामा सद्गुरु पूर्ण कामा. आमच्या ठाई अज्ञानच होतं सगळं, किंबहुना अज्ञानच आहे हे जे काही आहे ते अवघ. पण तुझा अवतार झाला आणि आम्हाला तुझं दर्शन झालं आणि तुझा आशीर्वाद आम्हाला लाभला आणि तो अज्ञानाचा अंधार नाहीसाच झाला, उरलाच नाही. आता जो काही आहे तो तूच आहेस अवघा आमच्यासाठी. असं ती आरतीमध्ये आहे. बघा, वेदांत गुह्य परम. वेदांताचं परमगुह्य म्हणजे जे कोणाला सहसा आकलन होत नाही असं जे काही गुह्य आहे, वेदांत गुह्य परम, ते तू आम्हाला अतिशय सुगम करून दिलंस, सोपं करून दिलंस, सुबोध असं साध सरळ असं आमच्या तळहातावर ठेवलंयस. हे ज्ञान, परमगुह्य ज्ञान. वेदांत गुह्य परम परिकरोनी सुगम. काय केलंस? प्रबोधिले वर्म. आणि जे वर्म, जे मर्म लपलेलं होतं, दडलेलं होतं, ते तू असं उघड करून टाकलंस. असा ज्ञान प्रबोध तू आमच्या ठाई निर्माण केलास. ते गुह्य ज्ञान जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि सर्व जगाला अवगत करून दिलं, ते आमच्यासाठी तू असं उघड करून दिलंस जे भगवद्गीतेमध्ये होतं, पण तरी आम्हाला ते स्पष्ट झालेलं नव्हतं. ते हे सिद्धरामा तू आम्हाला अगदी असं 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 जसं एखादी आई लहान मुलाला चमच्याने भरवते घास, तसं तू ते ज्ञान, परमगुह्य ज्ञान, त्या ज्ञानाचा प्रकाश तू आमच्या ठाई केलास. तर बघा, ज्ञान म्हटलं की आपण ज्ञान प्रकाश असा शब्द वापरतो. ज्ञान प्रकाश, बरोबर ना? अज्ञान म्हटलं की आपण अंधार सहज डोळ्यासमोर येतो. त्या अज्ञानाचा अंधार, अंधार दूर कधी होतो? अंधार नाहीसा कधी होतो? रात्री अंधार असतो, रात्रीचा अंधार असतो, अज्ञानाची रात्र असं म्हणतो आपण. सूर्य उगवला, प्रकाश झाला, ही अज्ञानाचा अंधार तत्काळ नाहीसा होतो, उरतच नाही, उरतच नाही, नावालाही उरत नाही.
सूर्य आहे तिथे अंधार नसणार, अंधार नसतोच, आहे ना. मग ज्ञान प्रकाश, ज्ञान प्रकाश, ज्ञान हाच सूर्य आहे, ज्ञान हाच सूर्य आहे, दुसरं सूर्य नाही. इथे जरी आता समर्थ सांगतायत, त्यांचे सद्गुरु कोण? समर्थांचे सद्गुरु कोण? हा हा समर्थांचे, समर्थ रामदासांचे सद्गुरु कोण? श्रीराम, प्रभुराम. प्रभुरामानी त्यांना दृष्टांत दिला साक्षात, आणि म्हणून समर्थांनी प्रभुराम आपल्यासाठी सद्गुरु म्हणून त्यांचा स्वीकार केला आहे. आपल्या तुकाराम महाराजांनाही स्वप्न दृष्टांत झाला, आणि ते सद्गुरु त्यांचे बाबा चैतन्य महाराज, त्यांनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. तुकारामांनी त्यांना आपलं सद्गुरु मानलेलं आहे. तसंच हे समर्थांनी प्रभुरामांना आपला सद्गुरु मानलेला आहे. आणि म्हणून आता बघा, तुम्ही आम्ही ज्या रामाला ओळखतो, बरोबर ना, तो राम, त्याचं कुळ, त्याचं कुळ कोणतं? तर रघुकुळ म्हणून सांगतात. रघुकुळ टिळक श्रीराम असं म्हणतात, रघुवंश असं म्हणतात. रघु नावाचा थोर राजा होऊन गेला आधी, त्याच्या कुळामध्ये अनेक राजे पुढे झाले, आणि त्याच्यात दशरथ आणि श्रीराम, भरत, शत्रुघ्न वगैरे हे पुढे झाले. त्यामुळे रघुवंश आहे. तर हा जो रघुवंश आहे तो सूर्यवंश आहे असं सांगतात. आता लक्षात घ्या, इथे प्रकाश देणारा सूर्य एकच आहे. मार्तंड असं इथे काय शब्द काय आलंय ते आता ह्या मार्तंड मंडळाचा प्रकाश, मार्तंड मंडळाचा प्रकाश, बरोबर ना. तर मार्तंड मंडळ म्हणजे सूर्यमंडळ, सूर्यमंडळाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे. आणि ह्याच्यात ही सगळी नक्षत्र, पृथ्वी, सकट सगळं काही आहे. तुम्हा आम्हाला दृग्गोचर म्हणजे दृष्टीला कळत आहे, आणि आपण म्हणतो हे आम्हाला दिसतंय सगळं. एक लक्षात घ्या, भले तोच आता तुम्ही गुरुपुत्र आहात, थोडा नाही विवेकच करायला पाहिजे. गुरुपुत्राने विवेकच करायला पाहिजे. सकाळी जाग आली की विवेकाने जाग आली पाहिजे. जी जाग येते त्या जागेकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे विवेक करा. गुरुपुत्राने विवेक करायलाच पाहिजे. हा जो सूर्यवंश आहे तो कोणता सूर्यवंश? कोणता सूर्यवंश? हा, तर श्रीरामाने किंवा हे कोणी जे अवतारी पुरुष होऊन गेले, अगदी भगवान श्रीकृष्ण म्हणा, भगवान राम म्हणा, किंवा आणखी कोणीही अवतारी पुरुष होऊन गेलेले आहेत, लक्षात घ्या. तुम्ही त्यांना देव म्हणता, महादेव म्हणता, देवी म्हणता, भगवती म्हणता, काय काय म्हणता, त्यांना ती देवाची पदवी का प्राप्त झाली? कशामुळे प्राप्त झाली? एवढं जे काही कार्य त्यांनी केलं ते कसं करू शकले? तुमच्या आमच्या सारखेच होते. म्हणजे हा देह जो दिसतोय, बरोबर ना, तसाच देह त्यांनाही होता. तुमच्या आमच्यासारखी माणसं होती, साधी असं म्हणूया आपण, बरोबर. मग का एवढं प्रचंड कार्य ते करू शकले? का? प्रश्न पडला पाहिजे. तुम्ही आम्ही ते अवतारी पुरुष होते म्हटलं की काम झालं, संपलं, मग विचार करायला नको दुसरा काही? असं नाहीये. हे जे कोणी अवतारी पुरुष झाले त्यांनी आईच्या गर्भातच जन्म घेतला आणि नरदेहात राहून त्यांनी कार्य केलेलं आहे. हे लक्षात घ्या. का करू शकले ते? का करू शकले ते?
हम्म प्रश्न पडला पाहिजे, विचार केला पाहिजे, उत्तर शोधलं पाहिजे. तर नरदेह जरी त्यांनी धारण केलेला असला तरी तो नरदेह हे आपलं रूप नाही. नरदेह हे आपलं रूपच नाही हे त्यांनी ओळखून काढलं, ओळखलं. सद्गुरूंच्या सहवासात राहून सद्गुरूंकडून ज्ञान घेऊन. बघा भगवान श्रीकृष्ण त्यांचे सद्गुरू होते. वाल्मिकी याच्या आधीचा एक समास वाल्मिक स्तवन आहे. कितवा 16वा दशक आहे दासबोधातला. त्यातला हा सूर्यस्तवनाचा दुसरा समास आहे. त्याच्या आधी वाल्मिक स्तवन झालं. त्या रघुनाथ या श्रीरामांचा म्हणजे आपल्या सद्गुरूंचं चरित्र ज्यांनी लिहिलं त्या सद्गुरू वाल्मिकींचं स्तवन समर्थांनी आधीच्या समासात केलं. तर वाल्मिकी त्यांनी हे ज्ञान सगळं अखंड रामायण त्यांनी लिहून काढलं. आणि असं सांगतात की रामायण लिहिलं गेलं आधी आणि तसंच पुढे रामजीवन घडून आलं पुढे. नंतर तसंच रामायण घडलं. म्हणजे ह्याला म्हणतात द्रष्टा. द्रष्टा म्हणजे पुढे होणारा जो आधी जाणतो तो द्रष्टा. असा द्रष्टा वाल्मिकी सारखा निर्माण झाला. व्यासानी समजा महाभारत लिहिलं आणि ज्ञानग्रंथ अनेक झाले. किंबहुना ग्रंथ जे काही होतात किंवा काय शोध लागतात म्हणा तुम्ही, पुढे पुढे शोध लागले सगळे. हे सगळं जे काही होतंय ते काय आणि कशामुळे होतंय, कशामुळे होतंय? हे ज्ञान आहे ना. हे ज्ञान असतं कुठे? सर्वांच्या ठाई. सर्वांच्या. आमच्याकडे एक कवी होऊन गेले, त्यांनी म्हटलं पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. बरोबर. म्हणजे तुम्ही डोक्याने विचार करता तेवढं ज्ञान तुमचं. बरं. म्हणजे हे शास्त्रज्ञ होऊन गेले, मोठे मोठे ग्रंथकार होऊन गेले, ऋषीमुनी होऊन गेले, देव महादेव होऊन गेले. त्यांनी हे हे डोकं वापरलेलं आहे. बघा लक्षात घ्या. हे डोकं वापरणं म्हणजे काय? पुन्हा डोकं वापरणं म्हणजे काय? बघा लक्षात घ्या. हे जे काय म्हणा, देह म्हणा, शरीर म्हणा, नाना इंद्रिय आहेत, अवयव आहेत. आणि माणसासारख्या प्राण्याला असं म्हणूया, अनेक प्राण्यांना त्यांचे त्यांचे देह आहेत आणि त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाणीव आहे, विचार करण्याची काय शक्ती म्हणा ती त्यांच्याकडे आहे. पण सर्वात प्रगल्भ अशी जाणीव कोणाची आहे तर ती माणसाचीच आहे. जाणीव म्हणजे ज्ञान. आणि ज्ञान कुठे असतं? कुठे असतं ज्ञान? कुठे असतं? उत्तर पाहिजे. ज्ञान कुठे असतं? नाही, मला शब्द पाहिजे. ज्ञान कुठे असतं? आपल्यामध्ये. म्हणजे कुठे नेमकं? डोक्यात. हाच शब्द पाहिजे होता. डोक्यात ज्ञान आहे, गुडघ्यात नाही. कोण अडाण्यासारखा वागला की आपण काय गुडघ्यात मेंदू आहे का तुझा असं म्हणतो. तर ते ज्ञान मेंदू मध्ये आहे. आणि मेंदू हा शरीरात माणसाच्या ठाई सगळ्यात उच्च ठिकाणी आहे. बघा, उच्च सिंहासनी बैसला राजा. तो उंच सिंहासनावर तो राजा म्हणजे सर्वांच ज्ञान माणसाच्या ठाई आहे. आणि तो मेंदू सर्वोच्च ठाई आहे देहामध्ये. तर असं हे जे ज्ञान आहे म्हणून ज्ञान प्रकाश म्हटलेलं आहे. माणसाने का अज्ञानाचा हा अंधार दूर केला किंवा दूर करू शकला मानव प्राणी? त्याच्यातही ही बुद्धी आहे. बुद्धी प्रकाश आहे. बुद्धी प्रकाश म्हणजे ज्ञान प्रकाश आहे. आणि म्हणून हे जे कोणी अवतारी होऊन गेले असं आपण म्हणतो,
रामासारखे, श्रीकृष्णासारखे आणखी कोणी ऋषीमुनी म्हणा, शास्त्रज्ञ म्हणा, कवी म्हणा, द्रष्टे जे कोणी होऊन गेले त्यांनी आपल्या ज्ञान प्रकाशाने जग पाहिलेलं आहे. ज्ञान प्रकाशात जग पाहिलेलं आहे. किंबहुना स्वतःच्या ज्ञानाचा प्रकाशच त्यांनी पाहिला. आता बघा, मार्तंड म्हणून सूर्य जो म्हणता, मार्तंड म्हटलं की सूर्य, ज्ञानेश्वरांचं स्मरण होते. मार्तंड जे तापहीन असं असा शब्द प्रयोग केलाय ज्ञानेश्वरांनी. म्हणजे संत महात्मे जे कोणी होऊन गेले ते कसे, मार्तंड म्हणजे सूर्यच. पण सूर्याच्या ठाई जो प्रकाश असतो, ह्या डोळ्यांनी दिसलेला सूर्य दिसतो, तो सूर्य जो आहे आकाशामध्ये, तुम्ही म्हणताय एक सूर्य आहे. समर्थ रामदास आणि दासबोधाचा म्हणणं 12 सूर्य आहेत, 12 आदित्य आहेत. तर सूर्य हे जे काही दिसणारे सूर्य, त्यांचा प्रकाश जाळून टाकील सगळ्या ब्रह्मांडाला, एवढा प्रकाश आहे. म्हणजे त्यांच्या ठिकाणी ताप, उष्णता एवढी भयंकर आहे की सगळं काही जाळून टाकण्याचं सामर्थ्य त्या उष्णतेमध्ये आहे, सूर्याच्या उष्णतेमध्ये. संत आपले ज्ञानेश्वर महाराज सांगतात, संत कसे तर मार्तंड जे तापहीन, ज्यांच्या ठिकाणी अशी जाळण्याची वृत्ती नाही आणि त्यांची काय म्हणा, त्यांच्या ठाई जाळणं नाहीये, दग्ध करणं नाहीये. सूर्य आहेत ते, पण ते तापहीन आहेत. म्हणजे सर्वांना आशीर्वाद रूप आहेत. सर्व काही चैतन्य निर्माण होतं त्यांच्या ठाई, त्यांच्या त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये. आणि ते चैतन्य अधिक अंकुरित होतं, विस्तृत होतं, पसरतं, सर्वांना शक्ती देतं, सामर्थ्य देतं. असं त्यांचं संत सूर्यांचं अस्तित्व असतं. संत सूर्यांचं अस्तित्व असं असतं. हा, लक्षात घ्या. तेव्हा जरा वाचा, पुढचं काय वाचा. वेदशास्त्रे आणि पुराणे, मंत्रयंत्र नाना साधने, संध्या ठीक आहे. म्हणजे जे काही या पृथ्वीवर किंवा या ब्रह्मांडामध्ये जे काही घडतं ते त्या सूर्यामुळे, दृष्टीपुढे जो दिसतो त्या सूर्यामुळे, असं तुम्ही आम्ही मानतो, तुम्ही आम्ही समजतो. आणि तसं त्या भौतिक विज्ञानामध्ये, बरोबर ना, तुम्ही फिजिक्स म्हणता, बरोबर ना, हा, त्याच्यामध्ये तुम्ही हेच सांगता की हे अवघ जे आहे ते काय, हे सूर्यमंडळ आहे, मार्तंड मंडळ आहे. बरोबर आहे, काय चूक नाही ती. परंतु हा जो चर्मचक्षुंना दिसणारा सूर्य, तो वेगळा. आणि हा चर्मचक्षु जरी असला आणि अंतरामध्ये तो ज्ञानचक्षु नसला, म्हणजे काय, सहज सोपं बोलायचं तर हे शरीर आहे, परंतु त्या शरीरामध्ये प्राण नाही, निष्प्राण झालं शरीर. म्हणजे त्याच्यातलं ज्ञान मावळलं, जाणीव निघून गेली, नाहीशी झाली. प्राण आणि ती जाणीव नाहीशी झाली. की हे डोळे शरीराचे काय पाहू शकतात का हो? डोळे जरी असले तरी डोळे काय पाहू शकतात का अवतीभोवती? नाही. मग खरं पाहणारा कोण आहे? सत्य म्हणून पाहणारा कोण आहे? इकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. डोळ्यांनी पाहतो कोण? डोळा पाहतो का? कानाने ऐकतो कोण? कान ऐकतो का? तुम्ही कशाला स्पर्श करता? हाताने बोटाने स्पर्श केला, त्या बोटांना काही कळतंय का? हाताला काही कळतंय का? मग हे कळणं, समजणं, स्पर्श जाणणं हे कोणामुळे घडतंय?
तुमच्या शरीरामधील सगळ्या ज्या क्रिया प्रक्रिया घडतायत सतत होत आहेत. चयापचय क्रिया, श्वासाची क्रिया, रक्ताभिसरणाची क्रिया, सगळं किंवा संवेदना, हे कळलं तसं तुम्ही वागताय, हात तसे काम करतात, पाय चालतायत, हे सगळं कशामुळे घडतंय, कोणामुळे घडतंय? सहज लक्षात येईल तुमच्या की तो ज्ञान सूर्य आहे तुमच्या ठाई. तो ज्ञान सूर्य आहे. मग तो हा बाहेरचा चक्षु आहे, बहिचक्षु हे हा डोळा म्हणजे. मग अंतरचक्षु आहे, अंतरामध्ये चक्षु म्हणजे तो डोळा आहे, तो नयने विन नयन, तो डोळा. त्या डोळ्याने अंतचक्षुनेच सगळं पाहिलं जाते, समजून घेतलं जाते, जाणलं जाते. डोळ्याचा डोळा तो आहे, तो ज्ञानसूर्य आहे. म्हणून हे अवघ ब्रह्मांड तुम्हाला दिसतंय, कळतंय. त्या सूर्याला ओळखा. मग सूर्यवंश म्हटला की त्या सूर्याचा म्हणजे हा दिसणाऱ्या सूर्याचा वंश असेल की या अंतरातल्या सूर्याचा वंश? आता तुम्हीच सांगा. ज्ञान सूर्य जो आहे त्याचा वंश आहे. सगळे ज्ञानामध्ये जे काही आहे ते आहे, म्हणून हा ज्ञान वंश. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य काय राजाला म्हणा पराभूत केलं. की भगवान श्रीकृष्णांनी जे काही कार्य केलं, देवाधिदेवांनी जे काही काम केली, देवी असेल, भगवती असेल, कोणी असेल किंवा कोणी जगात मध्ये प्रचंड कार्य जी केलेली आहेत ती त्यांनी या ज्ञानाने पाहून केलेली आहे, या ज्ञानाने जाणून केलेली आहे. ज्ञान म्हणजे स्वरूप त्यांच्यासाठी आहे. ज्ञान हेच स्वरूप झाले ते. म्हणून त्या ज्ञान स्वरूपामध्ये त्यांनी हे कार्य केलं. तर रामाने किंवा कोणी लढा केल्या असतील त्या क्षण क्षण म्हणजे ते स्वरूपच झालेले होते, त्या ज्ञान स्वरूपामध्ये ते राहिलेले होते. आणि म्हणून त्यांनी जे काही कार्य, कोणी कोणी ग्रंथ लिहिले असेल, कोणी शोध लावले असेल किंवा कोणी लढा जिंकल्या असतील, आतापर्यंत ही जी काही कार्य घडून आलेली आहे त्यांनी याच्या पुढेही घडतील. ती ह्या ज्ञान सूर्याच्या प्रकाशामध्ये, ज्ञान स्वरूपामध्ये घडतायत. हे इकडे तुमचं लक्ष जायला पाहिजे. तर प्रभू रामांचा वंश हा त्या ज्ञान वंशामधला तो राजा आहे, ज्ञानाच्या वंशातला राजा. तर ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मज्ञान सूर्य असा अर्थ तुम्ही लावला पाहिजे. विवेक केला म्हणून गुरुपुत्राने विवेक करायचंय, तो यासाठीच करायचंय. आता इथे पुढे समर्थाने इथे म्हटलेलं की हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे. गभस्ती म्हणजे सूर्य. मग हे जे कोणी होऊन गेले त्यांच्या आधी हा सूर्य होता. हा सूर्य म्हणजे हा ज्ञान सूर्य आहे, हा ज्ञान सूर्य आहे. लक्षात घ्या. आताही ते सांगतात, कोण शोध लावणारे सुद्धा सांगतात, आणि मागे ही सृष्टी ब्रह्मांड कसं निर्माण झालं. सूर्य सुद्धा जन्मला, सूर्याचाही जन्म झाला. त्याच्यातून त्याला त्याला काय बिग बँग काय म्हणतात, बिग बँग थिअरी, बरोबर. हा, त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं. म्हणजे त्याच्या आधी कोण होत? हा सूर्य निर्माण झाला, त्याच्या आधी कोण होत? तर तो हा स्वरूप सूर्य आहे, तो हा ज्ञान सूर्य आहे. तर हे स्वरूपातून सगळं निर्माण होत आहे. आम्ही त्याला सद्गुरू म्हणतो, त्यालाच सद्गुरू म्हणतो. त्या शुद्ध ज्ञानाला, जे दृष्टीला नाही, जे अदृश्य आहे, जे अदृश्य आहे, म्हणजे संवेदनांना जाणीवेलाही कळत नाही, भासत नाही, समजत नाही. नेती नेती म्हणून सगळे माघारी वळतात, आम्हाला काही कळत नाही आता, असो वेदांत गुह्य
वेदांतालाही जे कळत नाही, वेदांचा अंत होतो, वेद म्हणजे जाणणं समजणं, त्याचा अंत होतो, त्यांनाही कळत नाही. ते ज्ञान जे ओळखतात ते सद्गुरु सिद्धरामेश्वर म्हणून वेदांत गुह्य परम परिकरोनी सुगम. मग हे ज्ञान सूर्या, ते ज्ञान तुझं, ते ज्ञान म्हणजे ते आत्मज्ञान, तुझं आत्मज्ञान, ते आमचं आत्मज्ञान म्हणून तू आम्हाला प्राप्त करून दिलंस. एवढी प्रबोध शक्ती. लक्षात घ्या, आपल्या भाऊसाहेब महाराजांनी, हा इंचगिरी संप्रदाय आहे बरोबर, भाऊसाहेब महाराजांनी ध्यान करून तो आत्मसूर्य पाहिला आपला, ध्यानाने. खूप खूप कष्टपूर्वक ध्यान भाऊसाहेबांनी केलं आणि त्या ध्यानातून त्या आत्मज्ञान सूर्याची प्रचिती घेतली. कोणी? आपल्या भाऊसाहेब महाराजांनी, त्यांच्या गुरुकृपेने, म्हणजे गुरुलिंग जंगम महाराजांच्या कृपेने बरोबर. हे असं आहे. आणि मग हा हिंजगिरी संप्रदाय जो त्यांनी निर्माण केला भाऊसाहेब महाराजांनी, हिंजगिरी तिथलं कर्नाटकातलं गावाचं नाव आहे म्हणून हिंजगिरी संप्रदाय. खरं तर हा स्वरूप संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय आहे भाऊसाहेबांचा. तर कट्टाचं ध्यान करून, नियमाने ध्यान करून आणि संप्रदायाला भक्तीची वाट दाखवली त्यांनी, भक्तीची वाट दाखवली. म्हणजे ध्यान आणि भक्ती ही आम्हाला कोणी दिली आहे, कोणाकडून प्राप्त झालेली आहे? ते आपल्या सद्गुरू भाऊसाहेब महाराजांकडून प्राप्त झालेली आहे, भाऊसाहेबांच्याच वंशामधले असं म्हणूया आपण. सिद्धरामेश्वर महाराजांनी तसंच ध्यान केलं, तशीच भक्ती केली आपल्या सद्गुरूंची. आणि त्यांनी आणखी सोपं असं वर्म उघड करून दाखवलं की तुम्हाला आत्मज्ञान सूर्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आणखी शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो, आणखी जवळचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ध्यानाचा मार्ग, भक्तीचाही मार्ग आपण म्हणूया, तो थोडासा पिपिलिका मार्ग आहे. पिपिलिका म्हणजे मुंगीचा मार्ग आहे. मुंगी एखाद्या झाडावर किंवा एखाद्या शिखरावर पोहोचते ना, भिंतीवर चढताना बघा, मुंगी वरवर जाते, पडते, पुन्हा पडल्यावर पुन्हा वरवर चढते, पुन्हा पडते, असं अनेकदा होतं. पण मुंगीने चिकाटी धरली की ती शेंड्यापर्यंत पोहोचते, पण वेळ लागतो, अवधी लागतो, काळ जातो, कष्ट खूप होतात. सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं विहंगम मार्ग आहे. विहंग म्हणजे पक्षाचा मार्ग. झेप घ्यायची, ही झेप घेणं जे आहे ते पक्षाचं काम आहे, मुंगीला नाही जमत. मग झेप घ्यायची म्हणजे काय? तर ज्ञानाचा उपयोग करायचा, ज्ञानाने जाणायचं. आपल्याला माणसाला ज्ञान आहे, ज्ञानाचा फार मोठं शस्त्र आणि अस्त्र, ज्ञानाचं हे अस्त्र माणसाकडे आहे. त्या ज्ञान शक्तीचा उपयोग करून घ्या. सिद्धरामेश्वर महाराजांनी जवळचा मार्ग सांगितलाय, ज्ञान मार्ग सांगितलाय. ध्यान पाहिजे थोडंफार सुरुवातीला, भक्ती तर मुळामध्ये पाहिजेच, सद्गुरु भक्ती तर पाहिजेच. पण ह्या सर्वातून तुम्हाला लवकरात लवकर ज्ञान प्राप्ती हे विहंग मार्गाने, विहंगम म्हणजे पक्षी वर जातो आणि पाहतो, विहंगम, आणि सगळं काही ओळखतो, जाणतो, त्या प्रकारे तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी काय तुम्हाला सांगू, आमच्या महाराजांनी एक दोनदा असं सांगितलेलं आहे की जेव्हा सिद्धरामेश्वर महाराज निरूपणाला बसत, प्रवचनाला, ज्ञान सांगायला, एरवी तर असत, पण जेव्हा ज्ञान सांगायला ते बसत तेव्हा एखाद्या सूर्यासारखे तळपत असत.
म्हणजे सूर्याचं तेज कसं प्रकाश सर्वत्र पसरतो, दिव्य प्रकाश. सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज जेव्हा ज्ञान सांगत असत तेव्हा तो दिव्य प्रकाश, त्या दिव्य प्रकाशामध्येच आम्ही असू, असं आमच्या सद्गुरूंनी निसर्गदत्त महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्ञान सांगताना ते सूर्यासारखे तळपत असत. आणि आम्ही खरंच सांगतो तुम्हाला सत्य की आमचे सद्गुरू निसर्गदत्त महाराज ही ओघाने आलं मग ओघा सांगून टाकतो की निसर्गदत्त महाराज सुद्धा जेव्हा ज्ञान सांगत असत, निरूपण करत असत, असं उच्चासनावर बसून, व्यासपीठावर बसून, तेव्हा तेही असे ज्ञान सूर्य म्हणून तळपत असत. आणि आम्हाला काहीतरी वेगळा, काहीतरी असा दिव्य अनुभव आपल्याला येतोय, असाच अनुभव, अशी प्रचिती आम्हाला ऐकणाऱ्यांची असते. तेव्हा सिद्धरामेश्वरांच्या बाबतीत स्वतः निसर्गदत्त महाराजांनी सुद्धा हाच अनुभव घेतला. किंवा स्वतः सिद्धरामेश्वर महाराज जेव्हा निरूपण सांगत असत तेव्हा त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये ते सर्वांना ते त्या ज्ञान प्रकाशाचं स्नान घालीत असत. कारण ते स्वतः प्रखर असे, प्रखर म्हणूया नको, मार्तंड जे तापहीन असं ज्यांनी संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं, असं ते सद्गुरु सिद्धरामेश्वर. तर मार्तंड तापहीन. तर त्या तुम्ही आम्ही आपण सगळेच धन्य आहोत की अशा इथे काय ग शेवटची ओवी काय ती जरा इथे सूर्यस्तवनातली शेवटची ओवी काय? सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्य दर्शन घेता. तर तुम्ही आम्ही सगळे अज्ञानात आहोत आणि अज्ञानात हे आपलं आयुष्य घालवीत आहोत. दोषच घडतोय, अनेक प्रकारचे दोष घडतायत अज्ञानामुळे. तर त्या सर्व दोषांचा परिहार होईल, सर्व दोषांचं निवारण होईल. फक्त एकदा, दिवसातून एकदा किंवा जेव्हा जाग येते तुम्हाला तेव्हा ह्या ज्ञान सूर्याला नमस्कार करा. सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराजांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करा. पहिली जाग जेव्हा येते तेव्हा सगळं दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्य दर्शन घेता. तेव्हा तुमच्या सर्व दोषांचा परिहार होईल. अज्ञानाचा, ह्या देहरूपी अज्ञानाचा, मनरूपी अज्ञानाचा, बुद्धिरूपी म्हणतो अज्ञानाचा, देह मन बुद्धी हा सगळा अज्ञानाचाच सगळा वावर आहे. तर या सगळ्याचा परिहार होणार आहे केवळ सिद्धराम स्मरणाने. लक्षात घ्या, तर आपण तो श्रीराम रघुनाथ वंशी रघुवंशी होता, त्या सूर्यवंशी होता. तुम्ही आम्हीही सुद्धा सिद्धराम वंशामधले आहोत याची आठवण ठेवा. सिद्धराम म्हणजे ज्ञान सूर्याचे वंशज तुम्ही आम्ही आहोत याचं स्मरण ठेवा. आपे आप तुमच्या ठाई सिद्धराम ज्ञानाचा प्रकाश पसरतो की नाही पहा. तुमच्या अंतरात तोच ज्ञान सूर्य कसा जागा होतो आणि तुमचं अंतःकरण कसं प्रकाशित करतो हे तुम्ही याची देही, याची डोळी पाहता. हे किती लोकांनी पाहिलेलं आहे. आमच्या महाराजांनी म्हणा, रणजित महाराजांनी म्हणा, भाईनाथ महाराजांनी म्हणा, आणि कोणी पण आमचे गुरुबंध होऊन गेले, रमाकांत महाराजांचे गुरुबंध होऊन गेले. त्या सर्वांनी त्या सिद्धराम ज्ञान सूर्याच्या प्रकाशातच आपला आत्मप्रकाश उघड करून पाहिला. ही महती आहे, ही महती आहे. त्या आजच्या सिद्धराम पुण्यस्मरणाच्या क्षणाला तुम्हा सर्वांना तो आशीर्वाद प्राप्त आहे. काय, कोणता आशीर्वाद? की आपल्या आत्मज्ञान सूर्याचं दर्शन घेणं. सिद्धराम दर्शन, आत्मज्ञान सूर्याचं दर्शन तुम्ही सहज, अगदी सहज घेऊ शकता.
एवढी सोपी वाट तुमच्यापर्यंत या अध्यात्म ज्ञानाची आलेली आहे. तर एक तरी पाऊल तुम्ही त्या वाटेवर ठेवा. तुमची पुढची अवघी वाटचाल तो सिद्धराम प्रभू स्वतः चालेल, तुम्हाला हाताला धरून तुमच्या स्वरूपापर्यंत पोहोचवेल. असं सर्वांना आशीर्वाद आहे. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.